रामकृष्ण हरी सर्वांना. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण चैतन्याचे 4 प्रकार पाहत असताना कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य अशी दोनही चैतन्याचा विचार करून आल्याच्या नंतर आपण ईश्वर चैतन्याचा विचार करत असताना ईश्वर चैतन्याच्या लक्षणामध्ये जे काही तत्पदामध्ये लक्षार्थाने व्यापक ब्रह्मचैतन्य सांगितलेलं आहे, ते व्यापक ब्रह्मचैतन्य माया ही उपाधी आहे आणि त्या मायेमध्ये म्हणजे माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं जे अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब, या तिन्हीला त्या ठिकाणी मिळून ईश्वर चैतन्य असं म्हटलं जातं. म्हणून माया अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं मायामध्ये पडलेला आभास, या तिन्हीला मिळून त्या ठिकाणी ईश्वर चैतन्य असं म्हटलं जातं. जसं आपण ते जीव चैतन्याचं लक्षण करत असताना कसं केलं की जसं अंतकरण किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि त्या कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेला आभास, प्रतिबिंब, छाया, फल अशा तिन्हीला मिळून जीव चैतन्य असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक विशेष आलं, एक विशेषण आलं आणि एक विशिष्ट असं त्या ठिकाणी आलं. म्हणून जीव चैतन्याचा विचार करताना जसा 3 गोष्टींचा विचार केला, तसंच ईश्वर चैतन्याचा विचार करता असताना 3 गोष्टींच्या ठिकाणी विचार आलेला आहे. आता आपण हे जीव चैतन्य पाहिलं, ते आकाशाचे आपण 4 प्रकार करत असताना जसं जलाकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्याचा विचार केला, तसं ह्या ठिकाणी असणाऱ्या ईश्वर चैतन्याचा विचार, जे मेघस्थानी आकाश आहे का नाही, त्या ठिकाणी हा असणारा ईश्वर चैतन्याचा विचार आलेला आहे. बरं, मग आता तो ईश्वर कसा आहे, तर ईश्वर त्या ठिकाणी सांगत असताना सर्वतर्यामी असा प्रकारचा हा ईश्वर आहे. म्हणजे काय सर्वतर्यामी म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे कोणाला कळतं? ईश्वराला कळतं. का बरं? कारण तो सर्व अंतर्यामी म्हणजे सर्वाच्या आत. आपण किती जाणू शकतो? आपल्या अंतःकरणामध्येच फक्त जाणू शकतो. पण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जर जाणायचं झालं तर किती जाणू शकतो आपण आपल्या अंतःकरणातलं? जास्तीत जास्त 4-2 दिवसाचं. काय झालं तर मागच्या पाठाचं, त्याच्या मागच्या पाठाचं, त्याच्या आधीच्या पाठाचं सांगणाऱ्याला आणि ज्याने ऐकलं त्याला तरी लक्षात राहतं का? लक्षात राहत नाही. पण त्याला सगळं लक्षात राहतं की नाही? त्याला सर्व लक्षात राहत असतं. बरं, आपली जाणण्याची मर्यादा ठरलेली ना. आपल्या अंतःकरणामध्ये सुख दुःख याची काही द्वंद्व असतात, अनुकूल प्रतिकूल, लाभ हानी, या काही मर्यादित गोष्टी आपल्याला माहीत असतात. बरं, एवढंच माहिती आहे, पण अंतःकरणात एवढंच आहे का? ते अंतःकरण पाहत असताना आपण कसं अंतःकरण पाहतो, त्याला जसं जितकं ज्याचं शरीर आहे तेवढं अंतःकरण पाहतो, असा एक नियम केला. आणि तेवढा परमात्मा बरं, आता आपण तेवढंच जाणू शकतो ना. त्याच्यापेक्षा आपल्याला इतर जास्त काही जाणता येईल का आपल्याला? बरं, दुसऱ्याच्या शरीरातला आपल्याला जाणता येईल का? दुसऱ्याच्या अंतःकरणातला भाव आपल्याला जाणता येईल का? जाणता येऊ शकत नाही. आपल्या शरीरामध्ये किती पेशी आहेत? आपल्या शरीरामध्ये काही आजार आहेत का? आपल्या शरीरात काय काय घडामोडी होत असतात? किती पेशी नव्याने जिवंत होतात? किती पेशी मरत असतात? याचा काही आपल्याला अंदाज आहे का? काहीच कळत नाही आपल्याला. आपली एक मर्यादा ठरलेली. तसं ह्या ईश्वराची काही मर्यादा आहे का? ईश्वराची काही मर्यादा नाही. आपण फक्त एका आपल्या अंतःकरणाला जाणू शकतो, ते पण मर्यादित. पण तो ईश्वर सगळ्याच्या अंतःकरणाला जाणतो आणि अमर्यादित अशा पद्धतीनं तो जाणत असतो. म्हणून तो कसा आहे? सर्वांतर्यामी आहे.
सर्वांचे अंतःकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. शिवाय असं असतं की ज्या असणाऱ्या जीवाच्या अंतःकरणामध्ये जसं काही त्या ठिकाणी कर्म करण्याचा भाव असेल, तर तो काय करतो, ते भाव त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रगट करत असतो. हा त्यातला विशेष भाव पाहता येतो. आणि आता असं होतं की समजा एखादा मनुष्य वाईट कर्म करतो, आणि असं एक उदाहरण आहे, आणि त्या व्यक्तीनं सांगितलं पण तसंच. म्हणजे काय झालं की नागपूर साईडला येताना कुठंतरी ते बाथरूमला वगैरे बाहेर गेले, आणि तिथे एक मोबाईल सापडला. मोबाईल सापडल्याच्या नंतर त्याने तो असंच पहाटेची वेळ होती, त्यावेळेस त्याने घातला खिशामध्ये, आणि नंतर त्या मोबाईलवरती ना बरेच फोन येऊ लागले. याने काही फोन उचलला नाही. ही अगदी घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्याच्या नंतर फोन जरा महागाचा होता, मोठ्या शेटचा कोणीतरी फोन होता तो. त्याच्यामध्ये बरेच त्याची कामं असायची, म्हणून त्याला फोन तो फार गरजेचा होता. म्हणून तो फोन करायचा, पण याने फोन उचलला नाही. शेवटी तिकडून त्याने कंप्लेंट वगैरे नोंदवली. तिकडचे पोलीस फार अगदी ते लोकेशन मिळवत इथं गावामध्ये आले, आणि मग इथून त्यांना तिकडं घेऊन गेले. आणि मग त्यांना तिकडं थोडं पैसे वगैरे, म्हणजे त्यांचे बरेच गेले, त्या मोबाईलच्या 4 पटीनं पैसे वगैरे गेले. मोबाईल पण द्यावा लागला, आणि लोकांमध्ये ठ्याठ्या झाली. लोक म्हणले चुकीचं झालं असं तसं. तर तो काय म्हणायचा, मला देवानेच बुद्धी दिली. आता ही देवाने बुद्धी अशी दिली का? देवाने बुद्धी वगैरे दिली नाही. कर्म करण्याची भावना तुला तयार का, कर्म तुला करावं वाटलं का नाही, मग देवाने काय केली, तशीच प्रेरणा, तसाच अनुबंध तुझ्यामध्ये निर्माण केला. म्हणजे जीव जसं कर्म करण्याची भावना करतो की नाही, देवाला काय, देव फक्त त्याचा प्रकाशन करणारा असतो, तसा भाव तयार करता असतो, आहे का नाही. म्हणून जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो, आणि सुखदुःख भोग देतो. मग जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जसं ज्याचा भोग असेल तसा भोगही त्याला सगळ्या पद्धतीनं सुखदुःख देत असतो. जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त असतो. बघा, आता जगात काही एक व्यापार करायचा का, आपल्याला साधं घरचं काम करायचं नीटनेटकं तेवढं सुद्धा होत नाही. तो सगळ्या जगाचं म्हणजे त्रिभुवनाला पालनपोषण करण्याचं काम करत असतो. एवढं सारं करतो, पण तो कोणत्या कर्माने बांधला जातो का? एवढे सगळे कर्म करून सुद्धा कोणत्या कर्माने बांधला जात नाही. हे त्यामध्ये विशेषत्व पाहण्यासारखं आहे. म्हणून तो सदैव कसा असतो, मुक्त असतो. कारण ब्रह्मावर ईश्वरत्वभाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान उपाधी माया उपाधी आहे. त्या ब्रह्मावर ईश्वरत्वभाव प्राप्त होण्यास, आता सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचंच मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे का नाही. मग त्याला ईश्वरत्व भाव, ईश्वरत्व म्हणजे काय, सर्वाच्या अंतःकरणात जाणण्याचा भाव आहे का नाही. तो ईश्वर म्हणजे त्याला ईश्वर कधी म्हणायचं, तर ते पुढं सांगणार आहे आपण. जसं स्थूल, सूक्ष्म आणि कारण, किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेचा अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला नाव वेगवेगळे येतात. ते पुढं बोलू आपण ईश्वरत्व भाव कसा येतो. म्हणून ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करत नाही. त्याची उपाधी कशी आहे, निर्मल उपाधी आहे. जसं पाणी कसं निर्मळ असेल, तर त्याच्यावरती चंद्राचं, सूर्याचं कोणतं बी प्रतिबिंब पडलं तर ते कसं असतं, निर्मल अशा पद्धतीनं, स्वच्छ अशा पद्धतीनं प्रतीतीला येतं. तसं त्याची उपाधीच कशी आहे, निर्मल उपाधी. कालच बोलून झालो, कानोबा तुझी घोंगडी चांगली, म्हणजे निर्मळ आहे का नाही. म्हणून त्याच्या ईश्वराच्या पारमार्थिक आहे का नाही ब्रह्मस्वरूपास आच्छादन करत नाही. आणि आपल्याला आच्छादन होतं का नाही, जन्म मरण, अमुक तमुक, सुख दुःख द्वंद्व, या सगळ्या गोष्टी आपल्याला येत असतात, होत असतात, आणि याच्यातून मुक्त होण्याची आपण वारंवार इच्छा करत असतो. त्या ईश्वराला मी मुक्त व्हावं अशी कधी इच्छाच नाही, कारण तो मुळातच कसा आहे, मुक्त आहे. आणि जीवाला असं वाटतं, कारण का, ती उपाधी त्याची कशी आहे, निर्मल नाही, आणि ईश्वराची उपाधी निर्मल आहे. मग त्या निर्मल उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी त्याचं जे पारमार्थिकत्व आहे का नाही, ते कधी त्याला आच्छादन, आवरण, वेष्टन मात्र करत नाही. म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. वास्तव तो नित्यमुक्त आहे. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी
संसार धर्माची प्रतीती न होणे हे मुक्ततेचे लक्षण आणि होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. बघा आता आता एक नेहमी गोष्ट आपण ऐकत असतो की आपण म्हणतो की नाही आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे मुक्ती आम्हाला मिळाली पाहिजे. मुक्ती होण्याकरता बंधन काय आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण बंधन आहे का? बंधनच आपल्याला नाही, मुळात नाहीच आहे. पण ते भ्रांतीमुळे आपल्याला वाटतंय की नाही मग मुक्त व्हावं, मोक्ष मिळावं असं वाटतंय की नाही, हे एक प्रकारचं बंधनच आहे का नाही. उलट आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे का मोक्ष मिळावा हा भ्रम गेला पाहिजे खरं पाहिजे गेलं तर. तो भ्रम अज्ञान गेलं पाहिजे. आपण नित्यमुक्त झालो. हा म्हणून हा काय आपल्याला भ्रम आहे, म्हणून आपला मोक्ष वगैरे काय नाही, आपला भ्रम गेला पाहिजे. मोक्ष कधी म्हणायचा? जेव्हा काही कळतच नाही आपल्याला, जेव्हा आपल्याला सुरुवातच झाली असते की नाही मोक्ष मिळवा असं काहीतरी असतं की नाही, पण नंतर आपल्याला यथार्थ रूपाने कळालं की मोक्ष मिळवणं, मुक्ती म्हणणं हा एक प्रकारचा काय भ्रम आहे. हा भ्रमसुद्धा आपला गेला पाहिजे. म्हणून हेच मुक्ततेचे लक्षण आहे का नाही. होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहे. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. तर ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणण्याचं तात्पर्य काय? सर्वांच्या अंतःकरणातलं जाणतो, सगळ्या पदार्थांना जाणतो, सगळ्या वस्तूंना, सगळ्या गोष्टीला, देश काळ वस्तू या सगळ्यांच्या पलीकडं पारातीत, म्हणजे सगळ्याला जाणणारा. अशी एक वस्तू नाही का त्याला ती माहीत नाही. काल उदाहरण देऊन सांगितले का नाही, पितमा विश्वांचं कोणत्या जन्माचं पाप आणि कुठं भोगायला आलं हे त्याला सगळं कळतंय की नाही, त्याला सगळं कळतंय. म्हणजे आता त्या पितामहा विश्वांचं एवढ्या मागचं काढलं ना, आपलं आता वर्तमानातलं लाईव्ह नाही काढू शकत का? लाईव्ह त्याला काय कळत नाही का? त्याला सारं कळतं. पण मग तो तुमचा द्वेष कधी मत्सर करतो की ईश्वर? कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. त्याला सगळे सारखे. जशी आईला सगळी अवगुणी ओंगाळ जरी झाले, काय काय अभंग आहे तुकोबऱ्यांचा, अवगुणी ओंगाळ जरी काहीतरी झाले करावा सांभाळ लागे त्याचा, असे एक अभंग आहे. ते अवगुणी असो ओंगाळ असो करावा सांभाळ लागे त्याचा, तरी त्याचा सांभाळ तो करतोच की नाही, त्याचा तो करत असतो. त्याला आपला आणि परका असा भाव नसतो. कारण हे काय तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे सगळे ईश्वराचेच अवयव आहे. लक्षात घ्या. आपल्या आता ते ईश्वराचे आपण सगळे अवयव कसे आहात हे पण आपल्याला पुढे जाणून घ्यायचे. पण तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलं तर तुम्हाला आतापर्यंत जो झालेला भ्रम आहे हा भ्रम ह्या विचाराने आपोआपच निघून जाणार आहे. म्हणजे तुम्हाला याची एक खात्री होणार आहे की आपण असं समजत असेल का आपल्याला कोणी पाहत नाही, आपण किती जसं मांजराच्या पुढं दूध ठेवलं की ती डोळं झाकून पितं की नाही, आणि त्याला असं वाटतं की मला आता काही दिसतच नाही, म्हणजे कोणालाच काही दिसत नाही. तर असं काही नसतं. ते मांजराला दिसत नसलं तर बाकीच्यांना जसं दिसतंय की नाही, तसं आपण डोळे झाकले म्हणजे त्या ईश्वराला दिसत नाही असं मात्र होत नाही. त्या ईश्वराला सारं त्या ठिकाणी दिसत असतं, कारण आपण त्याचेच अवयव असतात. जसं पायामध्ये काटा भरला की पायात काटा भरला तर सगळीकडे वेदना होतात की नाही आपल्याला. पै पायी काटा नेटे तो व्यथा जीवी उमटे, जीवाला सगळीकडे व्यथा होतात की नाही, पायाला जरी काटा भरला तरी वेदना होतात ना. किंवा जसं मौली म्हणतात जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिकांत व्यापी वेगे. जसं नखाच्या अगदी पायाचं नखे नखाच्या टोकाला जरी व्याळू म्हणजे सर्पदंश झाला तरी त्याचं विष शेंडीपर्यंत फन 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 असं पसरतंय की नाही, पसरत जातं. म्हणजे कसं होतं की हे सगळं आपलं एक अंतःकरणाचे ना, म्हणजे कुठे जरी काय जरी झालं तर सगळ्या अंतःकरणामध्ये आपल्याला जाणीव होते का नाही, वेदना होते का नाही. तसं त्या ईश्वराचं सुद्धा आहे. कारण हे सगळे जीव म्हणजे काय, हे सगळे जीव म्हणजे त्याचे एक एक अवयव आहे. लक्षात घ्या, हे सगळे जीव म्हणजे काय, त्याचे सगळे अवयव आहे. आणि मग जसं एखाद्या अवयवाला जसा त्रास झाला की सगळ्या अंतःकरणामध्ये त्याची जाणीव होते, तसं त्या कोणालाही दुखवणं आहे का नाही, कोणाही जीवाचा न घडव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबराय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, कराल हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर.
मत्सर मात्र कोणाचं करायचं नाही. फजिती मात्र करा. अवगुणी जे असेल का नाही, अवगुणी, अमुक तमुक, हे पारमार्थाला प्रतिबंध करणारे लोक आहेत ना, तुका म्हणे होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. त्यांची फजिती करा, त्याला कळू द्या का ती चुकीचा मार्ग आहे, खड्ड्यात पडणार आहोत. मग त्यांना सन्मार्ग त्या ठिकाणी दाखवण्याचं काम करा आणि तिकडे जात असताना त्यांची फजिती करा. पण मत्सर मात्र कोणाचं करायचं नाही, असा नियम मात्र गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीत, भागवतामध्ये आलेला आहे. कारण तुका म्हणे एका देहाचे अवयव, सगळे एकाच देहाचे. देव म्हणजे तो ईश्वर आहे आणि त्या ईश्वराचे आपण सारे काय आहोत, अवयव आहेत. म्हणून उपेक्षित बोलून, फजिती करून त्यांना ना ऐकता सुखे करावे ताडणं, पाप नाही पुण्य असे फार. जर ऐकत नसेल ना एखादं म्हणून आहोत, त्याला म्हटलं ना आपण पाठाला ये, आई येतच नाही, मग तरी त्याला फजिती करा, त्याला असं तसं बोला, ऐक नाही, कसं कसं कवेनं बोलून त्याला इथपर्यंत आणा, ऐक नाही. म्हणजे काय होईल, काय नाही, उलट जसं तुकोबरा म्हणतात की नाही, करविता व्रत अर्ध पुण्य लावे, मोडविता दोघे नरका जाते. तुम्ही एखाद्याला व्रत करायला लावलं का नाही, त्याला अर्ध पुण्य मिळणार, किती पूर्ण मिळेल का नाही. तुम्ही लावलं ना व्रत करायला, त्याला अर्ध पुण्य, आणि अर्ध कोणाला, तुम्ही करायला लावलं म्हणून तुम्हाला अर्ध पुण्य. आणि मोडविता दोघे येणार का जाती. आणि ज्याने त्याचं व्रत, गळ्यातली माळ काढायला लावली असेल, मोडविता दोघे कोण, ज्याने माळ काढली, ज्याने व्रत मोडलेलं आहे तोही पण नरकाला, आणि दुसरा ज्याने मोडायला लावलं तो पण नरकाला, ऐक नाही. मग घडायला लावलं तर निम अर्ध अर्ध दोघांना, मोडायला लावलं तर दोघांना. अशा पद्धतीनं पाप अशा पद्धतीनं असतं. म्हणून अशा पद्धतीनं कोणाचा मत्सर न करता सगळ्याला पारमार्थिक मार्गावर आणण्याचं काम करायचं. ते लोक जर म्हणत असेल कशाला हे आमच्या डोक्याला ताण करतात, आम्हाला नको वाटतं, नको वाटतं, नको वाटलं तरी त्यांना आणण्याचं काम करायचं, आहे का नाही. हा संतांचा स्वभाव असतो तसा. असं चला. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहे. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणजे सर्व पदार्थात जाणतो. या सर्वज्ञतेचे कारण बघा, आता या त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे, त्या सर्वज्ञतेचं कारण आता या ठिकाणी सांगतात. परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ईश्वरत्व हा उत्पन्न होण्यास उपाधी जी शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही आहे. माया, अविद्या, अज्ञान वगैरे ही एकच पदार्थाची नावे आहेत. बघा, आता त्या ईश्वराला ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यासाठी उपाधी काय सांगितली आहे, तर ती माया आहे. आणि माया कशी आहे, शुद्ध सत्वगुणी माया आहे. म्हणजे तिच्यामध्ये कोणता गुण अधिक आहे, तर तिच्यामध्ये अधिक आहे शुद्ध असणारा सत्वगुण. सत्वगुण काय करतो, की सत्वगुण आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेण्यास युक्त असतो त्या ठिकाणी. मग सत्वगुणाचं कारण एवढंच आहे का, ज्ञान प्राप्त होणं. म्हणजे कशाचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान यथार्थ रूपाने प्राप्त होणं. मग त्या ईश्वराला मी अनेक आहे असं वाटत नाही, त्या ईश्वराला मी एकच आहे. आणि हे सगळे जीव आहे का नाही, हे जीव सुद्धा काय माझेच आहेत. हे काय माझ्यापासून भिन्न आहे का, हे जीव माझ्यापासून भिन्न नाही. जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय पाहाल की नाही, तर त्याच्यामध्ये 7वा अध्याय आहे, अशामध्ये 7व्या अध्यायामध्ये हे असं म्हटलं देवानी का, हे सगळे माझेच रूप आहे, पण माझ्याच आड ओढवली जीवने का. म्हणजे ही माया भ्रांती यामुळं काय होतं, हे सगळे जीव माझे असून ते मात्र मला या ठिकाणी जाणत नाही. भ्रमामुळं वाटतं, कारण त्यांची उपाधी कोणती जीवाची, अविद्या उपाधी आहे. आणि त्या परमात्म्याला ईश्वरत्व भाव प्राप्त झाल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचा भ्रम वगैरे काही राहत नाही, कारण त्याची उपाधी कशी आहे, शुद्ध सत्वगुण माया उपाधी आहे. जसं काल पण म्हटलं आपण की एक काचेचा दरवाजा आहे आणि एक लाकडाचा दरवाजा आहे. काचेचा जर दरवाजा असेल तर त्याच्यातून आपल्याला अगदी सर्व काही स्पष्ट दिसू शकतं, पण जर लाकडाचा दरवाजा असेल तर त्याच्यातून आपल्याला काहीच दिसू शकत नाही. तसं अज्ञानी जीवाची उपाधी अविद्या आहे, आणि अविद्या हा जणू लाकडाचा दरवाजा आहे. त्या लाकडाच्या दरवाजातून आपल्याला काय चाललंय हे काहीच कळत नाही. आणि त्या ईश्वराचा मात्र काचेचा दरवाजा असल्यामुळे त्याला सर्व काही व्यवस्थित त्या ठिकाणी दिसत आहे, असं विचार करा. आबा येथे भूते जे आहेत तिथली ते मीचे होऊन ठेरली, आणि वर्तत आहात ते जे तुले तेही मीचेच. हे मजचे आड ओढवले जीवनिका अशी आहेत ओळ. हे मजचे आड ओढवली जीवनिका अशी काहीतरी ओवी बघा त्याच्यामध्ये, हे समजतंय काहीतरी. जाऊ दे, आता नाही सापडायचे त्या ओवी.
उपाधी जी शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे, ही आहे. माया, अविद्या, अज्ञान वगैरे ही एकच पदार्थाची नावे आहेत. माया ही सत्व, रज, तम ह्या 3 गुणांनी युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखादा गुणाची वाढ असते. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रज, तम हे अगदी कमी असतात, मुळीच नसतात, असे कधीही होत नाही, आहे का नाही. आता जी तम प्रधान आपलं सत्व, रज आणि तम ही जेव्हा मायेचे 3 गुण समान असतात की नाही, तेव्हा मायेत कोणतं कार्य घडतं का? तेव्हा त्या मायामध्ये कोणतंच कार्य घडत नाही, ती आपल्या जागच्या जागी तशीच असते. पण ज्या वेळेस तिच्यामध्ये काय आहे, एखादा गुण कमी अधिक होऊ लागतो की नाही, तेव्हा त्या मायाच्या ठिकाणी काय कार्य घडत असतं. जेव्हा ती 3 गुणांनी समान असते ना, तेव्हा त्याला काय प्रधान असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तिच्यामध्ये गुणांची विस्कळीतपणा होतो की नाही, तेव्हा तिला प्रकृती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता ह्या मायेमध्ये जर एखादा सत्वगुण फार वाढला तर मग रजगुण तमगुण नसतात का? तर रजगुण तमगुण त्या ठिकाणी असतात. पण सत्वगुण समजा वाढलाच त्या ठिकाणी तर काय होईल, तर तो ज्ञानाच्या बाजूला जास्त जात असतो. म्हणजे त्याला एकच हेतू का आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, आपण मोक्ष मिळालं पाहिजे, आपल्याला म्हणजे ज्ञान असते की नाही, ज्ञान माणसाच्या सुखाला कारण असतं, बरं का नाही का. ज्ञान जे असतं ना, ते माणसाला सुख प्राप्त करून देत असतं. रजगुण आणि तमगुण मनुष्याला सुख मात्र प्राप्त करू देत नाही, पण सुखाचा मात्र काय भाव, प्रतीती असा त्याला असल्यासारखा अनुभव असं थोडक्यात ते दाखवण्याचं काम करतं, परंतु त्याच्यामध्ये त्याला सुख मात्र मिळत नाही. भरपूर पैसा कमावला पाहिजे, हा रजगुणाचं काम आहे, त्याच्यासाठी क्रियात्मक झालं पाहिजे, हे रजगुणाचं कार्य. पण सारा पैसा मिळून कोणी सुखी झाला का? कोणी सुखी झाला नाही. हे कधी कळेल, हे सत्वगुण जेव्हा प्रदान होईल का नाही, तेव्हा कळेल की आतापर्यंत इतरांनी एवढं जर कमवलं कधी सुख नाही झालं, आपल्याला कधी सुख होणार आहे, होणारच नाही सुख. पण हे कधी कळतं, सत्वगुणामध्ये आलो. पण रजगुणात माणसाला कसं वाटतं की जसे एखाद्या बैलाच्या समोर अशी पिंडी ठेवायची, बांधायची समोर पिंडी, आणि तो बैल असा त्या चरख्याला याला त्याला जरा थोडा चालवायला लावायचा, व तो चालतो 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 अख्ख्या दिवसभर चालला तर त्याच्या त्या तोंडापुढे पिंडी असते आणि त्याला लालसा असते की ही पिंडी माझ्या तोंडापर्यंत आली का मी खाईल. दिवस जातो तर त्याच्या तोंडापुढे ती पिंडी येते का? येत नाही. तसंच होते आपल्याला सुद्धा काय, तुका म्हणे पुढा घाना जंतू जशी मुळा, हे सुद्धा आपलं तसंच झालेलं आहे की आपल्या पुढं फक्त ती पिंडी ठेवलेली आहे आणि आताच मिळेल मिळत नाही, कारण ते रजगुणाचं कार्य असतं. तमगुणाचं कार्य असतं आळस, निद्रा, प्रमाद, गाफीलपणा, झोपून, ऐक नाही, असा तो तमगुणाचं कार्य असतं. त्याच्यातच सुख मिळेल, पण त्याच्यात कधीच सुख मिळत नाही, उलट त्याच्यामध्ये फारच त्रास किंवा रोग व्याधी वगैरे त्या तमगुणाचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. मग सगळ्यात मोठं सुख कशात असेल, तर सत्वगुण हा सुखाला कारण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून सत्वगुण वाढला तर रजगुण तमगुण नसतात असं नाही. म्हणजे बघा, तो आपण तो संतांच्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी बारकाईने पाहायला मिळतात. आता संतांच्या ठिकाणी नेहमी सत्वगुण असतो की नाही, सत्वगुण असतो, आणि रजगुण तमगुण नसतोच का? असतो ना रजगुण तमगुण, आहे का नाही. त्यांना घरदार प्रपंच ह्या सगळ्या गोष्टी असतात का नाही, पण त्याच्यामध्ये ते जास्त आसक्त असतात का? जास्त काम केलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, संचय करून ठेवला पाहिजे, असं काही नसतं. म्हणजे ते काय झोपतच नाही का? त्यांना आळस निद्रा काही येत नाही का? येतच असते, पण मनावर तितकी असते का? मर्यादित असते. योग्य काळी योग्य वेळी झोपणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी करणं. पण आधी काय असतो, अधिक मात्र त्यांचा सत्वगुण असतो. रजगुण तमगुण नसतो का? रजगुणही असतो, तमगुण असतो, पण तो कमी प्रमाणामध्ये असतो आणि सत्वगुण अधिक प्रमाणामध्ये असतो. म्हणून तर गाथा ज्ञानेश्वरी झाली, नाही तर झाली असते का गाथा ज्ञानेश्वरी? झालीच नसते ना, सत्वगुण जर नसता तर. म्हणून झाली त्या ठिकाणी, मग सत्वगुण जास्त होता त्यावेळी. रजतम हे अगदी कमी. त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जाऊनी का जैशी. काय होत मगाची होय, काय? तैसी हे माझीच बिंबले हा त्रिगुणात्मक सावली हा की की मजच. मजची आड ओढवली जाऊनी का जैसी. हा, हे माझ्याच आडवी आलेली आहे असं म्हटलंय त्या ठिकाणी. जाऊ दे, तुम्ही एवढं तिकडे लक्ष दिलं, मग हे ग्रंथ कधी का लक्षात घ्यायचा? हे तात्पर्य फक्त समजून घ्यायचं, जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं हे कळत नाही ना आपल्याला. मग परत शंका येते का, मग ह्याच्यात काय मला कळलं नाही, परत सांगा. म्हणजे लक्ष कुठं होतं?
तिकडं होतं. वृत्ती एका वेळेला एकच कार्य करते, लक्षात घ्यायचं. बर. बरं, त्यावेळी रजतम ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रजतम हे अगदी कमी असतात, मुळीच नसतात असे कधी होत नाही. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. अशा स्थितीलाच सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात. प्रश्न तयार झाला की कोणत्या स्थितीला शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात, तर त्याचं उत्तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे ना. म्हणून आणि म्हणूनच ती ईश्वराचे स्वरूपात आच्छादन करत नाही. ज्यावेळेस बघा आपल्याकडून काही काही चुकीच्या गोष्टी होत असतात, चुकीचं बोलून जातो आपण, आणि त्याचा आपल्याला फार पश्चाताप होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याला कारण काय, तर आपला जो सत्वगुण आहे ना, तो सत्वगुण पूर्णपणे डाऊन झालेला असतो. माईक बंद करा मला तुमचं. त्यांचं लक्षच नाही आता. हां, ठीक आहे. बघा आता तो काय मुद्दा एखादा ध्यानात आला ना, तर तो ध्यानातून मुद्दा गेला, मग ते परत विक्षेप झाल्यासारखा होतो. तुका म्हणे ना, या आघाताचा वारा तेच स्थळी दातारा ठाव मागे. तुकोबाराने एकच मागणी केली देवा, की ना आम्हाला ना असं ठिकाण दे का जिथं कोणत्याच प्रकारचा आघात विक्षेप तयार होणार नाही, आहे का ना. असं ठिकाण दे म्हणजे आम्हाला ना ते सुख त्या ठिकाणी काही. हे बघा, विचाराच्या मार्गाने चालल्याने जर विक्षेप जर तयार झाला ना, तर सगळंच विक्षेपित होऊन जातं. बघा आता काय चाललं होतं, ज्यावेळेस म्हणूनच अशा स्थिती असू दे. आणि आणि म्हणूनच ती ईश्वराच्या स्वरूपात आच्छादन करीत नाही. हे बघा, असं असं मला म्हणायचं होतं की आपण एखादी चुकीची गोष्ट आणि केल्याच्या नंतर त्याचा आपल्याला आहे ना वारंवार, तुम्ही तुमच्या अनुभवाला अनुसरून पहा वाटलं तर, एखादी चुकीची गोष्ट करणं, बोलणं, घडणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात की नाही, आणि नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. कोणाला पश्चाताप होतो, ज्याला मान्य असतं ना त्याला पश्चाताप होतो. ज्याला कधी मान्य नसतं ना त्याचा विषय नाही मी सांगत, पण ज्या कधी कधी आपल्याला होतो पश्चाताप. मग हे सगळ्या गोष्टी चुकीच्या का झाल्या बरं, याचं कारण आपला विवेक जागा नव्हता. आणि विवेक जागा कशामुळे राहतो, जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुण असतो ना, तेव्हा आपला विवेक जागा त्या ठिकाणी असतो. आणि जेव्हा आपला सत्वगुण डाऊन झालेला असतो ना, रजगुण तमोगुण वाढतो का नाही, त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी चुकी होऊनच जात असते, लक्षात घ्या. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी हे चुकीचं कार्य का घडत नाही, तर त्याचं असे का त्याचा सत्वगुण कधी डाऊन होत नाही. संतांच्या ठिकाणी त्यांचा सत्वगुण कधी डाऊन होत नाही, म्हणून चुकीचं कार्य होत नाही आणि पश्चाताप करायचं काही कारण नाही. आणि आपला सत्वगुण काय होतो, नेहमी डाऊन होत असतो. आणि आपण काय करायचं, विवेकावरती राहत असायचं. विवेकावर राहिलं का नाही म्हणजे आपलं सत्वगुण कधी डाऊन होणार नाही. आणि जीवनाचा सत्वगुण काय करतो, सुखाला कारण ठरत असतो. म्हणूनच ती ईश्वराच्या स्वरूपात सावरण करत नाही. ज्यावेळी सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळी तिलाच अज्ञान असं म्हणतात. आणि बघा, ज्यावेळेस सत्वगुण कमी होऊन ज्यावेळेस तमोगुण त्या ठिकाणी काय करतो, वाढतो, त्यावेळेस त्याच असणाऱ्या माया बदलली का, माया तीच आहे, तेव्हा तिला काय म्हणायचं, अज्ञान असं म्हणायचं. म्हणजे नाही आणि ज्ञान म्हणजे ज्ञान नाही, म्हणजे ज्ञानच नाही त्याला यथार्थ रूपाने. म्हणजे हा कशामुळं, आता जेव्हा आपण झोपतो की नाही, झोपल्याच्या नंतर आपल्याला काही ज्ञान असतं का ज्ञान पूर्ण डाऊन होतं, ज्ञान पूर्ण डाऊन होऊन जातं. म्हणजे मग खाली काय राहिलं, ज्ञान नाही राहिलं, अज्ञान राहिलं, आहे का नाही, त्याला अज्ञान असं म्हणायचं. असो, वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे का नाही. आता थोडं असं लक्षात घ्या की शुद्ध सत्वगुण प्रधान माया ईश्वराची उपाधी असून ती काय सर्व जगात आहे का नाही त्या मायेची व्याप्ती आहे. माया कुठं नाही बरं अज्ञान असलं तर मायाचे ना, आणि अविद्या असली तरी मायाचे ना, प्रकृती म्हणलं तरी मायाचे ना, प्रधान म्हणलं तरी मायाचे ना. बरं, एका स्त्रीला अनेक नावं असतात, एका स्त्रीची अनेक रूपं असतात, तसं एकच माया आहे. आणि ती माया कशी आहे, सत असत सता सतावन विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या कल्पित असणारी आहे का नाही, का ती खरी आहे, ती सत नाही, असत नाही, सता सतावन विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशा स्वरूपाची आहे का नाही.
मिथ्या म्हणजे बाध होण्यास योग्य अशा पद्धतीची ती माया आहे आणि तिची अनेक प्रकारची अशी काही रूप आहे. म्हणून जगात त्या मायेची व्याप्ती आहे. अशी आता बघा हे जगात मायेची व्याप्ती आहे. मग याचा अर्थ काय झाला? काल पण तुम्हाला सांगितले का नाही की आता आपण ती समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि झाडाची लेखणी केली, तर वर्णन करायचं झालं तर कोणाचं वर्णन होईल? चैतन्याचं वर्णन होईल का मायाचंच वर्णन माये होईल? मायेच होणार. सगळं म्हणजे माया होईल. कुठं माया नाही बरं, सगळीकडे मायाचे. ती भाव तयार करते, जगत तयार करते. निर्गुण ईश्वर साकाराला येतो, ऐक नाही, साकार आलेला निर्गुणात जातो. जन्म मरण अमुक तमुक, हा सगळा खेळ कशाचा आहे? चैतन्याचा खेळ आहे का मायाचाच खेळ आहे? मायेचाच आहे. मायाचाच खेळ आहे. आणि मायाचा खेळला आता बघा असं असतं. मला ते काय एक मुद्दा सांगायचा होता, तो आता आठवत नाही मुद्दा, की जाऊ दे आता आठवत नाही. आठवलं तर सांगेन वाटलं असतं. म्हणून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे, म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एककाली जीवाला ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे ईश्वरास एकाच काली ज्ञान होते. बघा आता इथं काय दिलं, जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. आता बुद्धी शब्दाने काय घ्यायचं आपण? अंतकरण असं घ्यायचं. बुद्धी म्हणा, अंतकरण म्हणा, मन म्हणा, तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि त्या बुद्धिवृत्तीनं किंवा अंतकरण वृत्तीनं शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एकाच काळी जीवाला ज्ञान होतं. ह्या शरीरात जीवाला एका काली सर्व शरीरात आता हे ज्ञान होतं की नाही? आपल्या समोर ग्रंथ आहे. आता काही ग्रंथ ठेवून दिलेला आहे, काही ग्रंथ न घेता झोपी गेलेले आहेत. फक्त आवाज इकडे तिकडे येऊ नये म्हणून, ते घोरणं त्या मोबाईलमध्ये येऊ नये म्हणून ते हे बंद करून ठेवलेलं आहे, व्हिडिओ बंद करून ठेवलेला आहे, माईक बंद करून ठेवलेला आहे. मी हे सगळे व्यापार चालू आहे का नाही त्याचे? घोरण्याचे अमुक तमुक सगळे चालू आहे का नाही? आहे का नाही? आणि काही जागृत राहून व्यवस्थित राहून हे पण करतात का नाही? हे सगळे व्यापार एकाच काली चालू आहे का नाही? हे सगळं चालू आहे का नाही? आता तुम्हाला माहिती आहे, आता मला जेवढं मोबाईलमध्ये दिसतं तेवढं मला दिसतं. आता नाही दिसत ते मला माहिती आहे का? नाही माहिती. आणि माझं काय चाललंय हे मला माहिती आहे का नाही? हे मला माहिती आहे. बरं, हे सगळ्याचं कोणाला माहिती? बरं, आता एक जीव आहे का सगळ्या जगात? जीवाची संख्या किती? अनंत आहे का नाही? आणि अनंत जीवाचं सगळं व्यापार, सगळं कार्य हे कोणाला कळतं? ईश्वराला कळतं. आणि आपलं फक्त आपल्याला कळतं. आणि आपल्याला जेवढं समोर दिसेल तेवढं कळतं, त्याच्यापेक्षा जास्त कळतं का? बरं, आपल्या अंतःकरणाची वृत्ती सगळ्या पदार्थाला एकाच वेळेला ग्रहण करू शकते का? आता चंद्राला पाहिजे म्हणलं, चंद्र दिसेल का आकाशातला आपल्याला? नाही दिसू शकत. पण त्याला चंद्र पण दिसेल का नाही? त्याला सूर्याचं काय चाललंय ते पण दिसेल का नाही? आणि आपलं काय चाललंय हे सगळं दिसतंय का नाही? याचं कारण आहे, त्याची उपाधी कशी आहे? माया उपाधी असो सगळीकडे व्याप्त आहे. माया उपाधी सगळीकडे व्याप्त असल्यामुळं त्या मायावृत्तीनं त्याला सगळीकडे ज्ञान होतंय का नाही? मायावृत्तीनं त्याला सगळ्या चराचराचं ज्ञान होत असतं. आणि आयुध्य वृत्तीनं किती किंवा या अंतकर वृत्तीनं किती ज्ञान होईल? फक्त आपल्या एका काली एका शरीरामध्ये किती ज्ञान व्हायचं तेवढं होईल. पण त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, आता आपल्याला पुढं भविष्य काळातलं काही ज्ञान आहे का? उद्या काय होईल, आता पुढच्या प्रसंगाला काय होईल, काहीच माहीत नसते. मला आता पुढं काय सांगायचं हे पण मला माहीत नाही. पण त्याला सगळं माहिती आहे पुढं याला काय सांगायला लावायचं. म्हणजे सांगायला लावायचं त्यालाच कळतं आणि ऐकायला लावायचं सुद्धा त्यालाच कळतं, आहे का नाही? चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बलविते हरिविना, आहे का नाही? कोणामुळं सगळं चालले? त्याच्यामुळं सगळं चाललेलं आहे का नाही? म्हणजे त्याच्यामुळं का चाललं, त्याला हे सगळं का कळतं? त्याची उपाधी काय आहे? शुद्ध सत्वगुण असणारी माया उपाधी आहे. म्हणून ती सगळ्या जगाला व्यापलेलं आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया. या मायेनं काय केलेलं आहे? सगळ्या विश्वाला काय केलेलं आहे? व्यापून टाकलेलं आहे. आणि त्याची ती वृत्ती आहे, जशी आपली अंतकर वृत्ती आहे का नाही? अंतकर वृत्तीने हे एवढं कळतं का नाही आपल्याला मर्यादित, तसं त्याला अविद्या वृत्ती आपलं माया वृत्तीने काय करतं? एकाच काळी सगळ्या जीवाचं काय होतं असतं? ज्ञान होतं. मग एखादा असा चुकून राहिला असं कुठं होतं का? त्या लक्ष्मीनं त्याची परीक्षाच घ्यायची ठरवली. ते म्हणले हा सगळ्या जगाचं काय करतो म्हणे? पालन करतो. कसलं पालन करतो म्हणे? मला याच्यावर संशय म्हणे. मग काय करायचं म्हणले? आता यांची परीक्षाच घ्यायची. ते म्हटले तुम्ही चालले कामावरती, ठीक आहे, संध्याकाळी घरी लवकर या, आहे का नाही?
तो म्हणला मला मागं पुढं उशीर जरी झाला तर तुझं तू जेवून घे. ते म्हणला नाही नाही म्हणले तुम्ही आल्याशिवाय मी जेवणारच नाही म्हणले. नाही म्हणले माझं असं असतं की सगळ्या जीवाला खाऊ घालावं लागतं आहे का नाही, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे खाऊ घालावं लागतं आणि तरच मला त्या ठिकाणी जेवण वगैरे असतं. बरं म्हणले ठीक आहे. मग काय केलं की त्या तुम्हाला प्रसंग सगळ्याला माहिती आहे का, मग तिने काय केलं की त्या एका मुंग्याला तिनं एका वाटेखाली डालून टाकलं आहे का नाही. आणि मग संध्याकाळी ते घरी आले आणि मग जेवायला बसायचं. तेव्हा म्हणले सगळ्याला जेव घातलं का, हा म्हणले सगळ्याला जेव घातलं. आणि मग म्हटले मला जरा तुमच्यावर जरा संशय आहे. म्हणे काय संशय, म्हणले एक मुंगी म्हणली या वाटेखाली, तिला मात्र तुम्ही जेव घातलं नाही. ते म्हणले तू अशी परीक्षा घेणार होते ते पण मला माहिती होतं आहे का नाही, म्हणून मी आधीच तरतूद केली. काय तरतूद केली, गंध लावताना अक्षता होती त्या गंधावरती, तर ते गंध लावताना अक्षता लावली आणि जेव्हा वाटेखाली ती मुंगी डालून ठेवली तेव्हा त्या गंधामध्ये अक्षता ढिली होऊन त्या वाटीमध्ये खाली पडली आणि वाटीबरोबर त्या आपलं मुंगीबरोबर तुम्ही ती अक्षता म्हणजे असणारा तांदळाचा तुकडा तो पण त्या मुंगीबरोबर डालून ठेवला. उलट जी सुविधा मी करायची आहे का नाही ती सुविधा माझी आधी तूच करून घेतली, परीक्षा उलट माझी बघती. उघडून बघ, उघडून बघितल्याच्या नंतर ती मुंगी ती अक्षता म्हणजे तो असणारा तांदळाचं तुकडा त्या ठिकाणी खात होते आहे का नाही. म्हणजे अशा पद्धतीनं याचं कोणतंच ठिकाणी कुठं चुकीचं मात्र होत नाही. सगळ्या असणाऱ्या जीवाचं त्याला काय होतं आणि मायावृत्तीनं सगळ्यातलं ज्ञान एकाच काळी मात्र होत असतं. हे विशेषत्व आहे त्याच्यामध्ये. जाऊ दे, या विचाराने आपल्याला एकच समाधान झालं की नाही का ईश्वर असतो आणि ईश्वर काय करतो आपल्या सगळ्यांची परीक्षा पाहत असतो. म्हणून आता आपण किती जरी लाबाडे केले आणि किती जरी खोटं बोललो तर कोणा संग खोटं बोलणार आहे का नाही. आपण दुसऱ्याला फक्त खोट्यात काढू शकतो पण ईश्वराला कधी खोट्यात काढू शकतो का, काढणं शक्य तरी आहे का, काढणं शक्य नाही. एवढ्या गोष्टीवरला जो पडदा पडला होता हा पडदा आता मोकळा झाला का नाही, हा पडदा मोकळा झाला. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं का ईश्वराचं एक रूप आहे हे मात्र लक्षात ठेवू नका. ईश्वराची रूपं अनंत आहेत, लक्षात घ्या. ईश्वराची रूपं कशी अनंत आहे. कारण आताच काय म्हटलं तो का म्हणे एका देहाचे अवयव, तो काय करतो माहिती आहे का, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो आरूढ आहे का नाही, अंतकरणात त्याला कळतं का नाही. मग तो काय करतो फक्त आपल्याला कळत नाही. मला असं वाटतं का मी तुम्हाला शिकवतो, हा भ्रम आहे माझा, मी काही शिकवतो वगैरे काही नाही. मग तो तिकडून बसलेला आहे आणि तो काय करतो सूत्र तिच्या हातात आहे. हे बोलायला लावायचं काम तो करतो आणि ऐकायला लावायचं काम करतो तो करायला लावतो. मग बोलायला पण तो लावतो, ऐकायला पण काय करतो तोच लावत असतो. आणि आपल्याला फक्त भ्रम असतो का मी बोलतो आणि तुम्ही ऐकता, मी बोलतो तुम्ही ऐकता. हा भ्रम आहे का नाही आपल्याला, हा भ्रम सुद्धा आपला काय होतो या विचाराने आता बाजूला झाला का नाही. मग किती समाधानाचं उत्तर आपल्याला मिळालं. झोपल्यावर मिळालं असतं का असं उत्तर, आपल्याला कधीच मिळालं नसतं. आणि आता ईश्वराविषयी प्रेम निर्माण झालं का नाही आणि त्याचं स्वरूप आपल्याला कळालं का नाही. त्याचे अनेक रूप आहे, तो देवीच्या रूपाने, भगवतीच्या रूपाने, राम कृष्ण हरी अनेक अनेक रूपं घेऊ शकतो. सद्गुरूची, गुरुची अशी अनेक साधू संतांची रूपं घेऊन त्याच्यातून काय करतो असतो आपल्याला मार्गदर्शन त्या पद्धतीनं तो करत असतो. चला, बहुरूपे सारखे अनेक सोंग घेतो, अनेक लीला करतो तो. हा त्याचं रूप मात्र कोणाला कळणार नाही. फक्त जे भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, बरोबर आहे की नाही. किंवा पारधीच्या कोणा जाणीत येण्याची साधाव्या, पारधी असतो की नाही त्याला कळतं याच्याकडे वाघूर आहे, कुराडा आहे का नाही, जाळं पण आहे. आता याच्या ज्या अर्थी याच्याकडे हे सगळे सामुग्री आहे, हा कोण आहे पारधी आहे. या कोणाला कळतात, हे लक्षणं पारध्यालाच कळतील. दुसरं कोणाला कळेल का, दुसरं कोणालाच कळणार नाही. भक्त आहे हे कशावरून कळेल, भक्ताला महिमा कळेल का नाही. तसं ईश्वराचा महिमा कोणाला कळेल, ईश्वराच्या भक्तालाच मात्र त्या ठिकाणी महिमा कळेल. इतराला कळेल का, इतराला कळणार नाही. स्वप्नामध्ये संकेत झाला, आज कोणीतरी दिवसभर जेवण नाही पण कोणीतरी मला जेवण आणून दिलं, हे कसं काय सगळं झालं, ती ईश्वराचा महिमा त्यालाच कळेल का त्या देवाने मला अशा पद्धतीनं आणून दिलं का. त्याचा एक आता हे बोलायला गेलं तर भरपूर बोलण्यासारखं असतं परंतु काय होतं वेळ आपल्याकडे कमी असतो ना, म्हणून हे बोलता येत नाही त्या ठिकाणी. मग पाठामध्ये प्रवचन जास्त होऊ शकतं ना, पण याच्यामध्ये भरपूर सांगण्यासारखं आहे. त्याप्रमाणे सर्वात जगात असलेल्या व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे ईश्वरास एकाच कार्य ज्ञान होते. दोन प्रकारच्या वृत्ती घ्यायच्या. जीवाची वृत्ती कोणती घ्यायची बरं, जीवाला वृत्ती कोणती सांगितली, माया, जीवाला माया वृत्ती, माया विद्या वृत्ती, जीवाची अविद्या वृत्ती. आणि ईश्वराची कोणती वृत्ती,
माया. माया. संकुचित वृत्ती कोणती आणि व्यापक वृत्ती कोणती? परत सांग. संकुचित असणारी वृत्ती कोणची आणि व्यापक असणारी वृत्ती कोणाची? अविद्या संकुचित आणि माया व्यापक. हम्म. आणि माया व्यापक माया व्यापक वृत्ती ब्रह्माची असते आणि जीवाची अविद्या संकुचित वृत्ती असते. संकुचित वृत्तीनं फक्त आपल्याला कळतं आणि ते पण नीटनेटकं कळत नाही. आणि व्यापक असणाऱ्या माया वृत्तीनं सगळं कळतं, कोणतंच असं मात्र शिल्लक राहत नाही. मुंगी जेवली का नाही हे पण असं राहत नाही, सगळं मात्र त्याच्यामध्ये कळून जात असतं. ठीक आहे. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. म्हणून ईश्वर सर्वज्ञ असण्याचं कारण इथं आलं. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे, त्यास विराट म्हणतात. बघा आता मी काल आपला एक मुद्दा झाला होता, काल का परवा दिवशी झाला होता, आहे का नाही? तर ईश्वर, तैजस, प्राज्ञ असे 3 मुद्दे झाले का नाही? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. जेव्हा स्थूल शरीराचा म्हणजे जागृतीचा स्थूल शरीराचा जीव अभिमान धारण करतो, तेव्हा त्या जीवाला कोणतं नाव येतं? विश्व. विश्व येतं, आहे का नाही? आणि आता इथं फक्त असं विचार करायचा, पिंडी ते ब्रह्मांडी, आहे का नाही? जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे ना, का वेगळं आहे काही आहे? आता पिंडाचं झालं का नाही विश्व, स्थूल शरीराचा अभिमान, जागृत अवस्थेचा अभिमान धारण केला का त्याला नाव काय येतं? जीवाला विश्व असं नाव येतं, आहे का नाही? तेव्हा तो असणारा ईश्वर आहे, त्या ईश्वराने स्थूल शरीराचा अभिमान धारण केला तेव्हा त्याला काय नाव येतं बरं? विराट, विराट. आहे का नाही? विश्व, आहे का नाही? विराट रूप त्या ठिकाणी ईश्वराचं तयार होतं. मग ह्या विराटामध्ये विश्व आहेत का नाही? छोटी 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 छोटी. ब्रह्मांडामध्ये पिंड आहेत का नाही? ब्रह्मांडामध्ये छोटी छोटी आहे का नाही पिंड? ऐशी आग्नेत अंडे कैशी, विराटाच्या अंगी तैशी मोजो जाता आग्नेत केशे, ऐशा विराटाच्या कोटी साठविल्या जयाच्या पोटी, तो हा नंदाचा बाळ मुकुंद, तान्या म्हणवी परमानंद, ऐशी आगम्येश्वर लीला ब्रह्मानंद गम्य तुकाला. हे अभंग फार छान छान असतात. आपल्याला थोडी ॲलर्जी झाली असते म्हणून ते आपल्याला नको वाटतं. हे जेव्हा तुम्हाला याच्यातले भाव तयार होईल ना, तुम्हाला वेळ लागेल, हे मी कधी पाठ करील हे मला कधी कळेल. पण आता ते विचारसागर झाल्यावर महाराज सांगत येतात आपल्याला, तुम्हाला एकदा विचारसागर चांगला कळू द्या, मग चांगला कळाला का मग तिथून पुढं तुम्हाला ज्ञानेश्वरी गाता हे कळायला सुरुवात होईल. मग कळलं, अरे वा, हे किती त्या विचारसागरामध्ये विस्तार केला होता, हे तर एका अभंगात सगळा विचार आला, आहे का नाही? म्हणजे सूत्र म्हणजे कसं, शब्द थोडे असतात आणि अर्थ फार त्याच्यामध्ये गण असतो, हे कळलं आपल्याला. असो, मग आता जीव त्या ठिकाणी आणि स्थूल शरीराचा किंवा जागृतीचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला विश्व असं नाव येतं. आणि जेव्हा हा परमात्मा म्हणजे ईश्वर त्या ठिकाणी आणि स्थूल शरीराचा म्हणजे जागृतीचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला ब्रह्मांड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जेव्हा जीव त्या ठिकाणी आणि सूक्ष्म शरीराचा किंवा स्वप्नाचा, आहे का नाही, ज्या स्वप्नावस्थेचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव जसं तेजस येतं नाही, तैजस, आहे का नाही, तसं या ठिकाणी हा ईश्वर त्या ठिकाणी सूक्ष्म शरीराचा किंवा कारणावस्थेचा स्वप्नाचा किंवा कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? हिरण्यगर्भ. काय नाव त्याला येतं? हिरण्यगर्भ. जेव्हा तेजस म्हणायचं का नाही तेव्हा याला काय म्हणायचं? हिरण्यगर्भ असं म्हणायचं. जीव त्या ठिकाणी जसा सुषुप्तीचा अभिमान धारण करतो, आहे का नाही, कारण शरीराचा अभिमान धारण करतो, तेव्हा मात्र हा कुठं अभिमान असतो याचा अभिमान मात्र त्या ठिकाणी याचा पण तसंच धरायचा. कारण शरीराचा अभिमान धारण करतोय का नाही त्याला जसं प्राज्ञ नाव येतं का नाही, प्राज्ञ, तसं या ईश्वराला काय नाव येतं? ईश्वर हे नाव येतं. काय नाव येतं याला? ईश्वर असं नाव येतं. आता त्याला म्हणायचं विश्व, तेजस, प्राज्ञ, तसं याला काय म्हणायचं? विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर असं नाव त्या ठिकाणी घ्यायचं असतं. ठीक आहे. जीवांच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे, त्यास विराट म्हणतात. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे एकरस आहे. फार महत्वाचे विचार आलेले आहे. जीव आणि ईश्वर, बरं का, ह्या उपाधी आहेत का नाही? एक अविद्या उपाधी लागली, जीव झाला. एक माया उपाधी लागली, ईश्वर झाला. ठीक आहे ना? यांचे अधिष्ठान चैतन्य, जीवाचं अधिष्ठान चैतन्य कोणतं? ब्रह्म का कुटस्थ? कुटस्थ, आहे का नाही? आणि ईश्वराचं ब्रह्म.
ब्रह्म आहे की नाही. ब्रह्माला फक्त व्यापक म्हटलं गेलं आणि कुठंच त्याला व्यापक म्हणता येईल का? कुठंच त्याला नाही व्यापक म्हणता येत नाही, ऐक नाही. पण मग त्याचा आणि याच्यामध्ये काय फरक आहे का? नाही, एकच आहे दोन्ही एकच पण. आहे का नाही. समुद्राचंच पाणी काय केलं, घाटामध्ये घेतलं. मग घाटात असणारं समुद्राचं पाणी आणि व्यापक समुद्राचं पाणी याच्यात काय फरक आहे का? एकच आहे नाही. ना पाणी, आहे का नाही. एकच पाणी. तसं या ठिकाणी कुटस्थ म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, हे दोन्ही कसे आहेत, एकच आहेत या ठिकाणी. कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आहे का नाही. आणि हे कसं आहे, याला कुटस्थाला म्हणा ब्रह्माला म्हणा, इथं काय बंध आहे का? इथं इथं बंध नाही आणि इथं मोक्ष नाही. आणि बंध मोक्ष पण याच्या ठिकाणी विचार पण संभवत नाही त्या ठिकाणी. म्हणून ते कसे बंध मोक्ष भेदरहित आहे. आकाशाप्रमाणे एक रस आहेत, आहे का नाही. आकाश कसे तिकडचं आकाश आहे ना अमेरिकेतलं थोडं निळं असतं आणि इकडचं जरा थोडं गुलाबी गुलाबी वगैरे असं असतं. का काही असं नसतं त्याच्या ठिकाणी, काहीच नसतं ना, आहे का नाही. सगळीकडं एक सारखंच आहे. अमेरिकेकडे तिकडे जर गेलं, तिकडचा समुद्र आणि आपल्या इकडचा समुद्र, तिकडे जरा थोडा खारटा असतो आणि इकडे जरा गोड असतो. का इकडून तिकडून सगळा सारखा. तसं तिकडचं आकाश म्हणा इकडचं आकाश म्हणा, ते कुटस्थ म्हणा इकडे ब्रह्म म्हणा, हे काही याच्यामध्ये काही निरनिराळेपणा आहे का, भेद आहे का? नाही, एक सारखं आहे का नाही. एक रस आहे त्याच्यामध्ये, काही मात्र बदल नसतो. आकाशाप्रमाणे एक रस आहे. बंध मोक्ष जीव ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी आहे. आणि बंध म्हणा मोक्ष म्हणा हे कुठे, जीवाच्या ईश्वराच्या, आहे का नाही. जो आभास आहे का नाही, आभास. कारण आपल्याला इथून पुढे आता आभासाचाच विचार पुढे जास्त येणार आहे, म्हणून हा आभास लक्षात घ्यायचा. या आभासालाच काय काय नाव आलेले बरं? आभासालाच काय काय नाव आहे बरं? चैतन्याचं प्रतिबिंब, अजूक भ्रम, चिदाभास. भ्रम कशाला म्हणले बरं? चिदाभास म्हणा, चिदाभास. आभास म्हणा, छाया म्हणा, प्रतिबिंब म्हणा, फल म्हणा, आहे का नाही. आभास म्हणा, अशी नावं. आता हे काही फार जास्त कठीण आहे का? याच्या काही व्याख्या करून तुम्हाला सांगायची आवश्यकता वाटते का? काही गरज पण नाही ना, आहे का नाही. सरळ सरळ मुद्दा आहे. आभासाच्या ठिकाणी आहे का नाही. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म याच्या ठिकाणी ते जीवास भ्रमाने वाटतात, आहे का नाही. आणि ते कुटस्थ म्हणा ब्रह्म म्हणा याच्या ठिकाणी काय ते भ्रमाने वाटतात. कारण सगळे आभासाचे धर्म कुठं जातात, अधिष्ठानाच्या ठिकाणी जात असतात, आहे का नाही. पण ते त्याच्या ठिकाणी कशामुळे वाटतात आपल्याला, भ्रमाने त्या ठिकाणी वाटत असतात. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर कळतं की हे सगळे धर्म कशाचे, जीवाचा विचार करत असताना सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण हे कुटस्थाचे धर्म होते का आभासाचे धर्म होते का अंतकरण म्हणजे बुद्धीचे धर्म होते. बुद्धीचे होते, अंतकरणाचे. बुद्धी म्हणा अंतकरण म्हणा, ऐक नाही. आणि कशाच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करत होता, तिन्हीच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करत होता. आभासाच्या ठिकाणी, कुटस्थाच्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी, किंवा त्याची उपाधी त्याच्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करत होता. मग तो मात्र आभासाच्या ठिकाणी असलेले धर्म ब्रह्मचैतन्य कुटस्थ हिच्या ठिकाणी लावताना किंवा विचारता येताना ते भ्रमामुळे वाटतात, पण मात्र ते त्याचे नसतात. म्हणून अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म याच्या ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत खरे, आहे का नाही. आता बंध म्हणा मोक्ष म्हणा, आहे का नाही, हे कोणाचे धर्म, हे कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला येतात, मुक्त व्हावं असं. थांब मुक्त व्हावं असं वाटतं की नाही आपल्याला, आपल्याला यथार्थाने अनुभवावं असं वाटतं की नाही. वाटतं. हे कोणाला वाटतं, कुटस्थाला वाटेल का जीवाला वाटेल, म्हणजे जीवाला वाटतं. जीव म्हणजे आभास नाही तो खाली आलेला, मुळात ती म्हणून जीव म्हटलं जातं. पण तो आभास आहेच का नाही, त्याच्याच ठिकाणी आहे का नाही, त्याच्याच ठिकाणी. त्याला कशामुळे वाटतं, भ्रमामुळे वाटतं. मग हा विचार सागर काय करेन तुम्हाला, त्या कुटस्थाची प्राप्ती करून देईन का भ्रम घालवेल, भ्रमच घालेन ना, आहे का नाही. अवघेच शास्त्रे अविद्यानाशाची पात्रे, वाचून न होते स्वतंत्र आत्मबोधी. हे काय प्राप्त करून देणार आहे का तुम्हाला स्वरूपाला, तुमचं प्राप्तच आहे, फक्त काय करतात भ्रम घालून देतात त्या ठिकाणी. आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत खरे, पण त्यात इतका भेद आहे की ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे कारण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे, आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. आता इथं थोडा विचार करायचा बरं का, मी नाव सांगेल तुम्हाला लगेच वळी पटवून जातील. की ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे कारण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे, त्याला ईश्वर म्हणायचं का जीव म्हणायचं,
जीव म्हणायचं. त्याला जीव जीव म्हणायचं. आहे का नाही. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे, त्याला काय म्हणायचं? ईश्वर म्हणायचं. त्याला ईश्वर म्हणायचं. वास्तविक पाहिलं तर दोन्ही आभासच आहे का नाही, आणि दोन्ही पण जीवच आहे का नाही त्या ठिकाणी. दोन्ही आभास आहे आणि दोन्ही जीवच आहे ना त्या ठिकाणी. पण एकाला आवरण आहे आणि एकाला आवरण नाही. आवरण नसण्याचं कारण काय? एकाला आवरण नसण्याचं कारण काय? त्याची उपाधी माया उपाधी. माया उपाधी आहे का नाही? आणि एकाला आवरण असण्याचं कारण काय? भ्रमण्याचं कारण अविद्या काय? उपाधी. अविद्या उपाधी आहे का नाही? म्हणून या अविद्या उपाधी आहे ज्याला, त्याला बंध कायमच असतो आहे का नाही, जोपर्यंत अविद्या उपाधी. आणि जेव्हा त्याला शुद्ध सत्वगुण उपाधी तयार होती, तो संतांच्या संगतीमध्ये जातो आणि अज्ञान त्याचं दूर होतं, मग त्याला असं वाटतं का मला मोक्ष प्राप्त करायचा, का मला प्राप्तच झाला असं त्याचा काय होतो? निश्चय होत असतो. म्हणजे बघा आता तुम्हाला आहे ना, न सांगता सुद्धा या सगळ्या गोष्टी हळूहळू आणि वरून म्हणू लागली होती चौथा तरंग फार कठीण आहे. का फार कठीण आहे? आणि लोकसंख्या फार डाऊन झाली. आता डाऊन होण्याचं काही कारण आहे का? उलट इथंच किती आनंद होता, किती समाधानाची उत्तर इथे मिळतात. पण काय करावा आहे का नाही, ज्याचं त्याचं पापच असतं त्याला आडवं येत असतं. त्याच्या ठिकाणी बंध आहे आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे कारण आहे म्हणून जीव बद्ध आहे. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. असे आता याच्यामध्ये ना पटापटा प्रश्नकर्त्याने प्रश्न करावा. 2 दिवसातून एकदा प्रश्न यायचा, झोपत जायचं नाही. पाठ झाला का चालू मध्ये तिकडं बाकीचं वाचण्यापेक्षा इथं करायचं की पटापटा प्रश्न तयार करायचे. म्हणून जीवबद्ध आहे. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही म्हणून तो कसा आहे? नित्यमुक्त आहे. ज्या व्यष्टी अविद्या अंशातील आभासा जीव म्हणून सांगितला आहे त्या अविद्येचं आवरण करणे हा स्वभाव आहे. ऐक नाही. आता इथं काय म्हटलं की ज्या व्यष्टी एकासाठी का अनेकासाठी सांगितले? एकासाठी. ऐक नाही. म्हणजे इथं जीवाचा विचार आला का नाही? ऐक नाही. मग व्यष्टी म्हणजे तो जीव आणि त्या ठिकाणी काय? अविद्या अंशातील आभासाच म्हणजेच तो कोण झाला? जीव झाला. ऐक नाही. जीव म्हणून जो सांगितलेला आहे का नाही, त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. त्या अविद्येचं कारण काय? त्याला अविद्येचाच अंश आहे का नाही जीवाच्या ठिकाणी. आणि तिचा स्वभाव काय बरं? स्वभाव काय? आवरण करणं, आच्छादन करणं. हा बघा, एकाला झाकणं, एकीचं कार्य काय? झाकणं. आणि एकीचं कार्य काय? उघड करणं. एकीचं कारण काय? झाकणं. एकीचं कारण काय? उघड करणं. आता जी मुळात उघड करून दाखवते त्याला कधी भ्रम होईल का? होणार नाही. आणि एकीचं कार्य काय? नेहमी झाकून ठेवते, तर त्याने काय होणार आहे? त्याला नेहमी भ्रम त्या ठिकाणी होणार आहे. असं सरळ मुद्दा आहे. म्हणून ज्या गोष्टी अविद्या अंशातील आभासात जीव म्हणून सांगितलं आहे त्या अविद्येचा आवरण करणे हा काय? स्वभाव आहे. आणि माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा आवरण करणे हा स्वभाव नाही. आणि माया कशी? शुद्ध सत्वगुण आहे आणि म्हणून ती काय करत असते? आवरण रहित ठेवत असते. ती कधीही त्या ठिकाणी आवरण करत नाही. ती आवरण करतच नाही. म्हणून त्या ईश्वराला कधी भ्रम होईल का? मग त्या ईश्वराला असं वाटेल का मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे? असं कधी वाटेल का? त्याला कधीच वाटत नाही, आहे का नाही? बरं, मग आता आपण उपासना कोणाची करायची? ब्रह्माची करायची की ईश्वराची करायची? ईश्वराचीच. ईश्वराची करायची. आणि ब्रह्माची उपासना केल्याच्या नंतर काय मिळेल बरं आपल्याला? मिळायला काही त्याला कळलं तर पाहिजे ना, आहे का नाही? मग तो नाही का? तो आहेच. मुक्त होणार. जेव्हा आपण ना आता 7व्या तरंगामध्ये जाऊ का नाही, 7व्या तरंगामध्ये गेल्याच्या नंतर तिथे ना त्या शुभ संतती राजा असतो का नाही, तर शुभ संतती राजाला वैराग्य सुरुवातीला 4थ्या तरंगाला झालेले, 7व्या तरंगापर्यंत तो राहणार आहे, ऐक नाही. आणि मग तिथे ना बाकीचे भेदवादी लोक येतात. म्हणजे कोणी रामानुजाचार्य येतात, कोणी अमुक येतात, कोणी तमुक येतात. त्याच्यानंतर देवपंचायतनवाली पण येतात. आमचा शंकरच चांगला, आमचा विष्णू चांगला, आमचा गणपती चांगला, आमची देवी चांगली, आमचा सूर्य चांगला, याची उपासना कर, त्याची उपासना कर, कोणत्या देवाची उपासना करायची, असा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मग मुद्दा उपस्थित होतो काय, त्या काळामध्ये हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्या काळामध्ये तिथं प्रसंग पाहू. आता तो प्रसंग सांगून लक्षात येण्यासारखा नाही. चला असू द्या. म्हणून माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तिचा स्वभाव आवरण करणे
आवरण करणे हा स्वभाव नाही. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पद. आता इथं लक्षात आलेलंच आपलं आहे का नाही. आज होईल का मुद्दा आपला? किती वेळ आहे आपल्या शिल्लक? अरे बापरे, एवढा मुद्दा क्लिअर करू. आणि खालचा मुद्दा काही जास्त काही नाही, 2-5 मिनटं जास्त झाल्याच्या नंतर काय आपल्याला फार जीवनातला वेळ वाया गेला असं पण काही होत नाही. एक 5-10 मिनटामध्ये उरकून घेऊ. हे तर आपल्याला लक्षात आलेलेच आहे, थोडं पण सरळ करून घेऊ वाटलंच तर. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पद पदाची काय लक्ष्य आहे का नाही. लक्षार्थाने विचार केला की नाही आपण ब्रह्म आणि ब्रह्म, माया आणि मायेतील आभास ही तीन मिळून जो ईश्वर तो तत्पदाचा वाच्य आहे का नाही. तत्पदाचा वाच्य म्हणजे काय? वाच्य शब्दाने काय घेतला अर्थ आपण? लक्षार्थ का वाच्यार्थ? वाच्यार्थ घ्यायचा आहे का नाही. आणि जगाची उत्पत्ती, पालन आणि सार करणारा ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर फक्त एकच विष्णू असं जर म्हणत असेल तर चुकीचं आहे बरं का. त्याला ब्रह्म म्हणा, त्याला शंकर म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, शंकर म्हणा, विष्णू म्हणा आणि बाकीचे पण देव त्या ठिकाणी असतात. पण तीनच गुणे असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे: उत्पत्ती, पालन आणि सार. हे तीन गोष्ट त्याच्यामध्ये असतात. म्हणून त्याला तीन अर्थाने विचार करायचा. ते पुढे येणार आहे असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचा अर्थ असा की ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्त्यादी व्यवहार करतो आहे का नाही. आता ह्या सृष्टीचं उत्पत्ती, पालन, सार करणारा कोण आहे? तर त्याच्या ठिकाणी जो आभास सांगितला की नाही, आभास आहे का नाही, तो आभास त्या ठिकाणी करणार आहे का ब्रह्म त्या ठिकाणी करतं? माया अधिष्ठान चैतन्य हे सगळं कार्य करतं का? माया अधिष्ठान चैतन्य हे कार्य करत नाही. तर त्याच्यामध्ये काय, मायेमध्ये आणि त्या ब्रह्माचा पडलेला जो अंश आहे तोच काय ईश्वर आहे का नाही. तोच या सगळ्या पद्धतीनं या सृष्टीचं पालन पोषण करणारं आहे. म्हणून ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्त्यादी सहा व्यवहार करतो. भक्तावर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो आहे का नाही. आता याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. भक्तावर अनुग्रह कोण करतो? तोच करतो. का बरं करतो? सर्वज्ञता आहे. आणि दुष्टांचा नाश करतो. का बरं करतो? सर्वज्ञता आहे. आणि तो अवताराला येतो नामरूप घेशी आपल्या सोयीचे आहे का नाही. भाव तैसा होशी त्या कारणे. जसा जसा भाव आहे का नाही तसा तो होतोय का नाही. मग शबरीनं रामाचं चिंतन केलं का नाही, रामाचं चिंतन. आणि राम जन्माला तरी आला होता का चिंतन करताना? रामाचा जन्म पण झाला नव्हता आहे का नाही. मग ते शबरीच्या अंतःकरणातला भाव जाणला का नाही. आणि रावणाच्या पण अंतःकरणातला भाव जाणला का नाही. रावणाच्या अंतःकरणात काय होतं? पाप होतं आहे का नाही. मग रावणासाठी तो कसा होता? धुरंधर असणार, योद्धा असण्यासारखा आहे का नाही. आणि शबरीसाठी कसा होता? देव स्वरूपाचा होता. म्हणजे हे देवाचं शरीर आहे का नाही, हे देवाचं शरीर असताना हे पाप पुण्याने रचित असतं. लक्षात घ्या, देवाचं शरीर सुद्धा कसं असतं? अवतार होतो का नाही. कारण शरीर म्हणलं का नाही, ते शरीर नुसतं पुण्याचं असतं का त्याच्यात पापही असतं? अहो, शरीर पाप पुण्याने तयार होत असतात ना. मग आता देवाचं शरीर आहे, देवाच्या शरीरामध्ये पुण्य कोणाचं आहे? भक्ताचं आहे. आणि पाप कोणाचं आहे? दुष्टांचं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये पाप पुण्य कोणाचं आहे? आपलंच आहे ना. ते आपलंच आहे. आणि देवाच्या शरीरामध्ये पाप पुण्य कोणाचं आहे? दुष्टाचं, अदुष्टाचं पाप पुण्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. पुढे येणार तो विचार आपल्या अवतारातून मधराया कारण जड जीव आहे का नाही. मग जड आणि जीव ह्या सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. मग दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. पाप पण पाहिजे, पुण्य पण पाहिजे. आणि त्याचं मात्र काहीच नसतं. त्याचं का बरं काही नसतं? कारण त्याने पापही केलं नाही, पुण्य केलं नाही. कारण त्याला भ्रम आहे का? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. आता तुकोबरांच्या ठिकाणी पाप पुण्य होतील का निर्माण? तसं ईश्वराच्या ठिकाणी पाप पुण्य निर्माण होईल का? हे कळल्याच्या नंतर मात्र होत नाही. जाऊ दे. भक्तर अनुग्रह आणि असुरांचा नाशही तोच करतो. फार काय सांगावे. शास्त्र जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करून सांगतात, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे वर्णन करून सांगितले का नाही. ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहेत आहे का नाही. ते सगळं कशाचे वर्णन आहे? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे सगळं कोणाचं आहे? ईश्वर म्हणून सांगायला नाही. त्याचा जो आभास आहे का नाही, जो अंश आहे का नाही, हे त्याचं वर्णन आहे. हे ब्रह्मचैतन्याचं मात्र वर्णन नाहीये. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य निर्विकार, एकरस
आणि आहे का नाही. आणि ते ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे? माया अधिष्ठान चैतन्य ब्रह्म, आहे का नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे का? ते कसं आहे? निर्विकार, कोणत्या ठिकाणी विकार नाही, एकरस आहे. हां, ब्रह्मचैतन्य निर्विकार एकरस आहे. त्याच्या ठिकाणी सत्ता स्फूर्ती आणि आनंद. सत्ता स्फूर्ती आनंद, अजून याला काय नाव आहे? आस्ती भाती प्रिय. अजून याला नाव काय आहे? सचित आनंद. त्याला काय नाव आहे? सत्ता स्फूर्ती आणि आनंद. याशिवाय दुसरे कसले ऐश्वर्य नाही. कोणाचं हे ऐश्वर्य नाही? आभासाचे नाही का ब्रह्मचैतन्याचे नाही? ब्रह्मचैतन्याचे हे सगळे ब्रह्मचैतन्याचे. सत्ता स्फूर्ती आहे का नाही, आनंद, आस्ती भाती प्रिय, नाम, हे सगळे कोणाचे आहे? तर त्या असणाऱ्या ब्रह्मचैतन्याचं आहे, आभासाचं मात्र नाही. याशिवाय दुसरे कसले ऐश्वर्य नाही. याप्रमाणे माया अधिष्ठान चैतन्य ते ब्रह्म, मायेतील आभास, या तिघास मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. आता थोडं ब्रह्मचैतन्याचं लक्षण पहा वाटलंच तर उद्या करू याच्यावरती विचार. याच्यामध्ये काही जास्त फार नाहीच आहे ब्रह्मचैतन्याचं लक्षण, कारण त्याच्यामध्ये सांगायला काय? सत्ता स्फूर्ती आनंद एवढं सांगायला, याच्यापेक्षा जास्त काही सांगायला आहे का? जास्त काहीच सांगायला नाही. मग सांगू तरी काय? त्याच्या ठिकाणी सांगताच येत नाही. ब्रह्मचैतन्याचे लक्षण स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थाच्या आत बाहेर व्यापक सच्चिदानंद एकरूप असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. ते महाआकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाच्या जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असे म्हणता यावयाचे नाही. जे आपल्या स्वरूपात निरनिराळ्या देशात असते त्यास त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणता येणार नाही, कारण ब्रह्म सर्वांचा काय आहे? आत्मा आहे. आपल्याला सगळ्यात जवळ काय असेल तर फक्त काय आहे? ब्रह्म म्हणजे आपला आत्मा. फक्त आत्मा कसा आहे? विष्ट रूपाने पाहिला. आणि समष्टी रूपाने त्या आत्म्याला काय म्हणू शकता बरं तुम्ही? विष्ट रूपाने आत्मा म्हटलं आणि समष्टी रूपाने काय म्हणायचं त्याला? परमात्मा म्हणा ना, त्याला परमात्मा म्हणावं लागेल, आहे का नाही. आणि विष्णू रूपाने तुम्ही त्याला आत्मा असं म्हणू शकता, आहे का नाही. आत्मा आणि परमात्मा हे जेव्हा त्या याचे आपण 5व्या अध्याय तरंगामध्ये गेलो का त्या असणाऱ्या जीवाचं म्हणा, परमात्म्याचं म्हणा, आपण पाच पाहणार आहे, 4-4 पाच, त्याच्यामध्ये हा विचार येणार आहे. म्हणून अत्यंत कसा आहे तो आपल्याला? व्यवहित आहे का अव्यवहित आहे? हा आत्मा आपल्या अव्यवहित म्हणजे दूर आहे का नाही? दूर आहे का नाही. स्वर्गादी कसं आहे? व्यवहित आहे का अव्यवहित आहे? स्वर्गादी अव्यवहित म्हणजे जवळच आहे ना. हा, अहो अव्यवहित म्हणजे जवळ. दूर ना. बघा आता पहिलं हा, अव्यवहित म्हणजे जवळ. अव्यवहित म्हणजे जवळ. अव्यवहित म्हणजे जवळच आहे. अव्यवहित म्हणजे जवळ आहे का? बघा बरं त्याच्यामध्ये. होय. हा, मग माझं चुकलं तर मग मी क्षमा मागतो, आहे का नाही. पण मग चुकलं तर चुकलंच म्हणायचं, आहे का नाही. नाही तर घोटाळा होऊ शकतो, आहे का नाही. घोटाळा होऊ शकतो. इथं काय दिलं? व्यवहित म्हणजे दूरच्या, तसेच भूत किंवा भविष्यकाळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देते. व्यवहित म्हणजे काय झालं? दूरच्या, तसेच भूत किंवा भविष्यकाळच्या. आणि अव्यवहित म्हणजे काय? अत्यंत जवळ, आहे का नाही. अत्यंत जवळ सांगितलं, आहे का नाही. दावा तू आहे हे आपल्या लक्षात आहे का नाही. चला ठीक आहे. म्हणजे डोळ्यात कचरा गेला तर डोळा पाहू शकत नाही, म्हणजे ते अत्यंत जवळ. हा, त्याच्यापेक्षा जवळ आहे का दूर आहे? त्याच्यापेक्षा आत्मा जवळ आहे का दूर आहे आपल्याला कचऱ्यापेक्षा? जवळ एकदम जवळ. आणि डोळा आपल्याला कसा आहे? दूर आहे. कचरा पण कसा आहे? दूर आहे. अंतःकरण दूर आहे. सगळं दूर आहे. आणि तो जवळ आहे. तो जवळ का? ते आपलं स्वरूपच आहे. आपलं स्वरूपच आहे का नाही. म्हणून ते आपल्याला अत्यंत अव्यवहित आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय